अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात असलेले एक मोठे झाड अचानक कोसळले। हे झाड थेट पोलीस विभागाच्या कैद्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या पिंजरा वाहनावर पडले। तसेच जवळ उभी असलेल्या एका दुचाकीवरही झाड पडल्याने वाहनाचे किरकोळ नुकसान झाले। घटना घडल्यानंतर पोलीस कर्मचारी आणि नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। झाड हटविण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले। सुदैवाने झाड कोसळताना त्या ठिकाणी कोणतीही व्यक्ती नसल्याने मोठी दुर्घटना टळली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही। या घटनेमुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। संबंधित यंत्रणेकडून झाड हटवून वाहने सुरक्षित करण्याचे काम करण्यात आले असून नुकसानाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे। कोतवाली पोलीस ठाण्यातील या घटनेत सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी अशा धोकादायक झाडांची वेळोवेळी तपासणी करून आवश्यक ती उपाययोजना करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। प्रतिनिधी ऐनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।